सत्यानं काल जे गुलाबाचं फुल आणलं होतं ते तुझ्या सांगण्यावरनं आणलं होतं ना, का त्यानं स्वतःच्या मनानं कुणासाठी आणलं होतं? अगं माझ्या सांगण्यावरनंच आणलं होतं त्याने फुल. किंवा पप्प्या नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवते. ए पप्प्या, कसला चहा दिलास? अहो ताई माफ कर दुसरा देतो मग. फेकून दे. पोरगी नक्की त्याची गर्लफ्रेंड असेल का? नाही, गर्लफ्रेंड असती तर तो ताई म्हणला नसता तिला. ह्यो पप्प्या नक्कीच सत्यासाठी माझ्याशी खोटं बोलतोय. वाघमारे, हा फोटो बघा. कोण आहे सर? बघितलात? हा फोटो आणि या माणसाचा पत्ता तुम्हाला पाठवतोय. तुम्ही त्याला जाऊन भेटा. हो सर. काय परवा त्याला कोर्टात हजर करायचं, नेमकं त्याचा फोन बंद आहे. हो सर. तर तुम्ही त्याला, जमेल ना तुम्हाला हे काम? का कालच्या FIR सारखं करताल? नाही सर, करेन मी नीट काम आहे. बरं ठीक आहे, पाठवले, चेक करा एकदा. आला? हो सर. हा ठीक आहे, मग भेटून या म्हणजे भेटू नका येऊ. फक्त त्याला सांगा परवा कोर्टात हजर राहायचंय आणि मोरे साहेबाला फोन करा आणि सगळ्यात आधी फोन चालू करायला सांगा त्याला. हो सर, लगेच निघते. ठीक आहे. मौर्य साहेबांना मी हो म्हणले खरं, पण त्या अनोळखी गावात मी एकटी कशी जाणार? मला तर तिकडचं काहीच माहित नाही. एक काम करते, सत्याला फोन करून विचारते. सत्या दादा, हे सगळं ठीक आहे, पण तू मला का अडकवतोस या सगळ्यात? अरे अडकवत नाही रे. हे बघ, मी तुला फक्त गप बसायला सांगालोय. वेळ आली ना की वाघमाऱ्यांना मी सगळं सांगेन, पण तोपर्यंत तुम्ही गप बसायचं, तुम्ही काही बोलायचं नाही. वाघमारे कसं काय फोन करतात? बघितलं तर नाही ना? हा वाघमारे मॅडम, काय झालं? हॅलो सत्या, ते फळवाडीला कसं जायचं माहितीये का रे तुला? फळवाडीला एसटीनं जावं लागेल, पण ते आतपर्यंत नाही सोडणार, फाट्यापर्यंत सोडल. तिथनं आत मग टमटमनं जावं लागतंय. का हो, काय झालं? अरे मौर्य साहेबांनी सांगितले एका साक्षीदाराला भेटायला जायचंय. अहो पण एवढ्या लांब तुम्ही जाणार आहे? दुसरं कोण नाही का? हा, स्टाफ कमी आहे ना, पण मी जाईन, एसटीनं जाते. थँक्यू बरं का. अहो वाघमारे, थांबा, एक काम करतो, मी येतो स्टेशन जवळ, मी तुम्हाला घेऊन जातो. हा अरे सत्या, पण हॅलो पप्प्या, मी निघतो, मला वाघमारांना घेऊन जायचंय. अरे सत्या दादा, अरे काय करतोयस? अरे चोरी करायची, ती पकडली जाणार ना, अशी करायची. तू लगेच चाललाय, कळणार नाही का? तू इथंच बसला होता म्हणून. आमदार 5 मिनिटांना जा ना. हा बरोबर आहे तुझं, व्हेरी गुड. 5 मिनिटं थांबतो आणि मग जातो. सत्या, काय पंख लावून फिरतोस काय? लगेच आलास? इथंच होतास काय? होय. हा, इथंच नव्हतो, इथनच जात होतो. तेवढ्यात तुमचा फोन आला ना, मग लगेच आलो घ्यायला. आणि वाघमारे किती प्रश्न विचारताय? बसा लवकर, रात्र होईल आपल्याला परत यायला. बसा. नको सत्या, मी एसटीनच जाते. हे बघ, काउन्सिलर मॅडमनी जर बघितलं नाही एकत्र, लई ओरडतील. मम्मी साहेब तर लई कावतील. वाघमाऱ्या तेवढ्याला मी एकट्या जाणार आहे का तुम्ही? आणि त्या काउन्सिलर का आपल्या मागे येणार आहेत तेव्हा? वाघमारे केवढा विचार करताय? अहो बसा लवकर, नाहीतर उशीर होईल आपल्याला. त्या काउन्सिलर मॅडमना नाही कळणार, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी कळूच देणार नाही. तर बसा. आज चांगला मौका आहे आपल्याकडे. वाघमारे दिवसभर माझ्या सोबत असणार आहेत. आज काय बी करून त्यांना सगळं सांगूनच टाकतो. चल की आता. हा चला. बलम्या का? मम्मी, ए हाथ मुझे दे दे मम्मी. नाही बलम्या, ए हाथ मुझे दे दे मम्मी. नाही मी नाही, हिने बनवलं, हेच हात घ्या. मी नाही बनवलं.
मला माहिती आहे मम्मी, तूच नाश्ता बनवलाय, तुझ्याच हाताला खरी चव आहे. तुझा हात धुवून पाणी प्यावं असं तुझ्या हाताची चव आहे. मीच केलंय. हा नाश्ता तसा असतो तर मम्मी मला रोज बोलवत जा. काय चव आहे तुझ्या हाताला, काय चव आहे. वा बलम्या, तुझ्या उगा पुढ्या सोड्याच्या झाल्या असेल का नाही, तर मी जी काही विचारलंय त्याचं गप गुमान उत्तर दे. हा तू काय ते विचार होतोस ना, विचार काय ते. ती फिरमाची भानगड काय सुरू आहे? अगं मम्मी, पक्षी सारखे एवढं काम असतात, वेळ कुठे प्रेमाची भानगड करायला. मग स्वप्न कशी पडतात? बलम्या, काय झालं? अगं लाजलो ग मम्मी मी. बया असं स्वप्न? पण तुला कसं कळलं स्वप्न पडते ती? नावाची माया सुरवे मी. अरे निस्त्या मुंगीच्या चालीवर ओळखू शकते का मुंगी पोटशी आहे का नाही ती. वा वा, काय टॅलेंट आहे वहिनी मम्मीच्या, काय टॅलेंट आहे. हे टॅलेंट ना त्या अमेरिकेच्या शो मध्ये टॅलेंट वापरलं पाहिजे मम्मी. पहिला नंबर येईल तुझा, पहिला नंबर. कसलो टॅलेंट आहे. आजपर्यंत तुला सांगतो वहिनी, मी 2 डॉक्टर बघितलेले, एक माणसांचा एक जनावरांचा. आज 3रा डॉक्टर ऐकला, मुंग्यांवरचा. वा काय टॅलेंट आहे मम्मी, वा. तुला सांगतो मम्मी, अगं आमच्या घरात ना लाल मुंग्या लय झाल्यात, आणि त्या आपल्या साध्या मुंग्या बघ अशा सरळ चालतात, अशा 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 अशा. पण आमच्या घरातल्या मुंग्या अशा वाकड्या, अशा वाकड्या 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 चालतात. मला काय वाटतं माहिती आहे मम्मी, त्या पोटुशा असणार आहेत, आणि त्यांचं पोट पण जरा मोठं दिसतंय, म्हणजे त्यांच्या पोटात जुळे असणार आहेत आपल्या सवी कवीगत. तू काय कर माहिती आहे का, एकदा आमच्या घरी ये, त्या मुंग्या बघ आणि मला सांग त्यांच्या पोटात सिंगल आहे का ट्यून्स आहे ते मला शिकव काय बघायला. ती कोणा बघू मला आधी सांग, ती पोरगी कोण आहे? अगं मम्मी, एक असली तर सांगेन ना. रस्त्यासनं जाता जाता प्रेम होते. परवा तर वाडे फाट्यावर रात्री 10 वाजता प्रेम झालं. बोल. अयो, म्हणजे माझा सत्ता एवढा हाताबाहेर गेलाय भाई. म्हणजे तुम्ही मागापासून सत्याबद्दल बोलताय वय? भया इतका वेळ कोणाबद्दल सांगत होतात मग? सपने काय म्हणते ह्यो? चांगला प्रश्न आहे म्हणतायत ते. नाही नाही, सत्याबद्दलच बोलतोय मी पण मम्मी. पण स्वप्न पडतात म्हणजे नेमकी काय भानगड आहे ती मला कळली नाही ग. अरे बलम्या, ती सपनी सत्याच्या खोलीमध्ये चहा घेऊन गेली होती. तेव्हा सत्या का नाही झोपेमध्ये असा बडबडत होता का माझं तुमच्यावर प्रेम आहे, तुमच्या मनात काय आहे ती सांगा, असं काय बाई बोलत होता त्यो. बलम्या, कुठं हरपलास? कसला विचार करतोयस? सत्याबद्दल विचार करत होतो मम्मी. लय प्रकरण जरा हाताबाहेर गेले, मी सत्यासंग बोलतो, नेमका काय विषय तो समजून घेतो, आणि मग तुला येऊन कळवतो. आता मी खातो. ए थांब, तुला काय वाटलं? तू नाही सांगितलं तर मला काय कळणार नाही? ती जी कोण नटमुगरी असेल का नाही, जिनं माझ्या लेकाला भुरळ पाडले, तिला मी कशी सरळ व्यवस्थित करते का नाही ती तू बघच. तुला काय माहिती नसतं काय उपयोग आहे तुझा? हा, उगाच एवढं समजा करून खायला घेतलं तुला वाटत ना. बया उगाच बनवलं सगळं एवढं सकाळी सकाळी उठून. आता काय ते समोसा फक्त राहिलाय खायचा, तेवढं घेतो मम्मी. ए बलम्या, सत्या एक विचारू का? विचारा की. मगाशी जेव्हा मी पप्प्याशी बोलत होते तेव्हा तू तिथंच होतास का? काय म्हणला वाघमारे? अहो मला हवेमुळे तुमचा काय आवाजच येईना. अरे मी विचारत होते का मगाशी मी बोलत होते ना तेव्हा तू तिथंच होतास का पप्प्याच्या इथं? अहो वाघमारे, सगळी हवा मागच्या दिशेने वाहते ना, त्यामुळे तुमचा आवाज मी मागत चाललाय. काय ऐकू ना मला? अरे मी विचारते का मगाशी मी जेव्हा बोलत होते ना पप्प्याशी तेव्हा तू तिथंच होतास का पप्प्याजवळ मी बोलत होते तेव्हा? अहो माझा तिथं असण्याचा काय संबंध आहे? मी तर शाखेवर चाललो होतो. तुम्ही संशय घेताय का माझ्यावर? नाही नाही नाही, संशय नाही घेते. तू लगेच आलास ना मला घ्यायला म्हणून विचार. ठीक आहे. पण बरं झालं आलास. एसटीतनं उतरून टमटम मिळाली नसते तर काय केलं असतं? थँक्यू.
अहो थँक्यू काय वाघमारे, आपलीच गाडी आहे आणि मी बी तुमचाच आहे. चला उशीर होतोय, जाऊया आपण. वाघमारे उसाचा रस प्यायचा का? तुम्ही उत्तर देईपर्यंत पिन होईल आपलं. उतरा. या. दादा 2 रस द्या. वाघमारे अचानक काय काम काढलं फळवाडीला? अरे एका महत्वाच्या केसचा साक्षीदार आहे तिथे आणि त्यांचा फोनच लागत नाही. त्यात नेमकं कोर्टानं परवाची तारीख दिली म्हणून मौर्य साहेबांनी मला पाठवलं चौकशीला. तुमच्या मौर्य साहेबांना काय कळत नाही का? एकट्या बाई माणसाला एवढ्या लांब पाठवतोय होय कुणी? जरा तरी विचार करायला पाहिजे राव. सत्या, एकटीला काय रे? पोलीस आहे मी, माझं कामच आहे ते. आणि मौर्य साहेबांनी का की फोर्स पाठवायला पाहिजे होते माझ्या मदतीला. तरी बी तू आलास, बरं झालं. हा ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला ना लईच पुळ काय बघा त्या मौर्य साहेबांचं. पुळका म्हणजे सत्या सिनियर आहेत ते माझे, मला त्यांच्या ऑर्डर्स फॉलो करायलाच पाहिजेत ना. आणि तसं बी मौर्य साहेबांकडनं लई शिकण्यासारखं आहे. ते आल्यापासून ना प्रत्येक केसची चौकशी अगदी काटेकोरपणे होते बघ. कळलं मला, तुमचे मौर्य साहेब लई भारी आहेत ते. आता निघूया, नाहीतर उशीर होईल आपल्याला. दादा किती झाले? याला काय एवढा राग आला? मी मौर्य साहेबांबद्दल चांगलं बोललो. ह्यो सत्या कुणाच्या तर प्रेमात पडला असेल तर तिचा फोटो बिटो तर असणारच की, नाहीतर एखादी वस्तू तर सापडलंच की. मी ब्लड माझ्या लेकरा कोकरा वाटा कोणाच्या प्रेमात पडले काय माहिती. गिफ्ट गिफ्ट तर नाही ह्याच्यात. सत्यानं नेबलेटला तर दिलं नसेल. नाही नाही, त्याच्यासाठी कशाला खरेदी करेल त्यो? आणि त्या नेबलेटने बी मला वचन दिले ना का ती सत्याच्या प्रेमात पडणार नाही म्हणून. कोण असेल ती पोरगी? हे सत्य तर कुठं काय आईला सांगतोय का? पण ह्यानं नेबलेटला सांगितलं असेल. पण ती पोरगी कोण आहे ना हे तर शोधायलाच पाहिजे. अहो वाघमारे नक्की कुठं आहे ते घर? बघूया, चल पुढे. कोण पाहुणे आधी? हो, काय याच्या आधी पोलीस बाई बघितली नाही का? असं काय एकटक बघताय? सत्य, मी विचारते. दादा, ते राजाराम कदमांचं घर कुठे आहे? तो पत्रा दिसतोय ना, त्याच्या पुढून आतमध्ये जायचं. धन्यवाद.
धन्यवाद. बहुतेक हेच घर असेल. राजाराम कदम आहेत का घरात? कुणी आहे का घरात? कोण आहे? पांडुरंग राम राम. कोण? काय पाहिजे होतं? नमस्कार. राजाराम कदम. हा मीच. बोला की. आजोबा, तुमची परवा कोर्टात तारीख आहे. होय. काय व अहो उन्हातरात आलेल्या माणसाला काय तुम्ही असं दारात भरून संधी काम विचारत का काय? हा त्यासनी घरात बोलवा की. रामकृष्ण हरी. ताग ही सरलोच मी. अरे चला की रे पोरानो, आज चला. नका उन्हात थांबू. चला. अहो नको आजोबा, राहू दे. अरे असं काय करताय? या नको. चला या 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 रे या. अगं चल की फुट. बसा बसा बस. पांडुरंग पांडुरंग. आजोबा ते परवा मी केस बद्दलच म्हणतेस ना वय. अगं हाय मला माहिती ती जमिनीबद्दलचीच केस ना. तीच सांगाय आलाय ना तुम्ही. वय माहिती आहे मला. मी त्याचा एकमेव साक्षीदार आहे. येणार आहे मी. आलंय माझ्या ध्यानात. आजोबा, मग तुम्हाला एवढं सगळं माहित आहे तर तुम्ही फोन बंद करून का ठेवलाय? अगं काय सांगायचं, रिचार्ज संपला त्यामुळे फोन बंद पडला असेल. अहो मग तुम्ही येणार आहे ना परवा तारखेला? हो पण जरा कठीणच दिसतंय बघ. कसं आहे अगं एकदम एवढी जुळवाजुळव पैशाची करायची अवघड आहे. आता हितनं फाट्यापर्यंत टमटम करावी लागते, तिथनं एसटी आणि मग परत स्टँड वरनं कोर्टात जायचं. अगं एवढा पैसा नाही ग माझ्याकडे. जरा अवघडच आहे. मग आधी नाही तुमच्या ध्यानात आलं? हा अगं तरी यांना मी सांगत होते कशाला मध्ये पडताय. तिसऱ्या माणसाची केस आहे आणि आपण कशाला मध्ये पडायचं. पण राजाराम कदमाच्या उद्याला पाजर फुटत असतो ना सारखा. मित्राला न्याय मिळावा म्हणून ते मध्ये पडलं आणि आता आलं का यांच्या अंगाशी. आजोबा, आजोबा हे पैसे ठेवा, म्हणजे येण्या जाण्याच्या खर्चाला बी होतील आणि थोडं तुमच्याकडे बी राहतील. घ्या. अरे नगर नगर आहे. अरे त्याच्यासाठी नाही म्हणलो मी. मी आपलं न येण्याचं कारण सांगत होतो रे तुला. अहो आजोबा, हे पैसे मी तुम्हाला काही उपकार म्हणून नाही देत. हे बघा, तुमची स्वतःची अशी परिस्थिती असून स्वतःचा विचार न करता समोरच्याला न्याय मिळावा म्हणून तुम्ही एवढी धडपड करताय. हे ऐकून मला लई बरं वाटलं बघा, म्हणून देतोय. आणि आता तुम्ही जर दुसऱ्याचा एवढा विचार करता तर आम्हाला बी तुमचा विचार करायला पाहिजे ना. काय वाघमारे? वय आणि माझं तर कामच आहे तुम्हाला तिथवर न्यायचं. तेव्हा आता मनात कसलीच आडी ठेवू नका. घ्या ते पैसे. घ्या. अरे नग नग हे बघ, मी माझं बघतो कसं यायचं ते. आत्ता हे पैसे तुम्ही ठेवून घ्या आणि जेव्हा तुमच्याकडे येतील ना तेव्हा मला परत द्या. पाहिजे तर माझा नंबर लिहून घ्या. काय ग म्हातारे, काय करू? अहो आता एवढं पोरं म्हणताय तर घ्या पैसे. शेवटी तुमच्या दोस्ताला न्याय मिळालाच पाहिजे ना. फक्त दिलेला शब्द मोडू नका. घ्या, ठेवा. पांडुरंग पांडुरंग. चला येतो. अरे एक मिनिट. तेवढा नंबर तुझा दे, तेवढा कॅलेंडर घे. द्या. खाली खाली मोकळी जागा आहे तिथं घ्या नंबर. हा, सत्यजित सुर्वे नाव आहे माझं. हा, हे घ्या. हा मी करेन तुला फोन. चालतंय. येतो येतो आजी. अरे पोरांनो, अरे कुठे निघले तुम्ही? थांबा जरा, बसा इथं व्हायच. अगं आजी, आता चहा बी काय नको, माघारी जायला उशीर होईल आम्हाला. अहो थांबा बाई जरा, बसा. अहो सांगा की तुम्ही. असं काय करताय? म्हातारी म्हणती तर थांबा की जरा, जरा थांबा. अरे बसा रे.
हो बस बस तू. बस की पुरी पाठावर ये. अगं नवीन लग्न झालं जोडपं पहिल्यांदा आलं का नाही त्याची ओटी भरायची असती. मानपान केल्या बिगर तुला अशी कशी पाठवीन. आजे तुला कसं कळलं आमचं नवीन लग्न झालंय ते? माझं केस काय उगाच पांढरं झालंय रे. पोरी बस की ग. ये बाळा बस ये. बस. अगं पण तुझी आता ओटी कशी भरायची. तू तर पॅन्ट शर्ट घातलीस की ग. होय की. एक मिनिट आजी. पोरा तुझी बायको लय हुशार आहे बर का. इशे आहे का? नमस्कार करते. आणि ही बी काही इकत नाही रे आणलं आम्ही. म्हणजे असंच तुमच्यागत कुणीतरी घातलं आम्हाला आणि तीच आम्ही आपलं फिरवतोय. अहो आजोबा चालतंय की मग. कसं आहे वस्तू किमती नसली तरी चालतंय हो. पण तुम्ही दिलेला मान लय मोठा आहे बघा आमच्यासाठी. आज माझा आजोबा नाहीत पण तुम्हाला बघून माझ्या आजोबांचीच आठवण आली मला. खरंच लय आभार तुमचं. चला येतो आम्ही. सत्या बॅग दे रे. हा येतो. ठेवा. चला आजी आजोबा येतो आम्ही. हा सुखानं संसार करा. अष्टपुत्र सौभाग्यवती भव.